सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र असे हे शब्द सुरांचे मैत्र असे हे शब्द सुरांचे घनश्याम मनश्याम प्राणसखा घनश्याम रंगले जयाचे रंगी मी राधिका मी राधिका राधिका सप्त स्वर्ग भासती जणू सप्त सूर हे संगीताचे आत्मानंदी हरवून जाता निधान गवसे आनंदाचे. रसिक हो, असा आनंद निधान आपल्या गायनाच्या विविध आविष्कारातून गेली अनेक वर्ष रसिकांना देत आलेल्या सुप्रसिद्ध कलावती आरती अंकलेकर टिकेकर या आज शब्दस्वरांच्या या मैफिलीमध्ये सादर आमंत्रित आहेत. आरतीताई, आपलं स्वागत. विजया धुमाळे, वसंतराव कुलकर्णी, त्यानंतर दिनकर कैकिणी आणि पुढे किशोरीताई आमोणकर अशी गुरूंची एक संपन्न प्रभावळ तुमच्या मागे आहे. आणि ह्या सगळ्या गुरूंकडून तुम्हाला निश्चितच काहीतरी वेगळं मिळालं असेल. तर काय नेमकं या गुरूंकडून तुम्हाला वेगळं शिकायला मिळालं याविषयी सुरुवातीला सांगा. एकतर सगळे गुरु माझे जे होते ते वेगवेगळ्या घराण्याचे होते. विजयाताई अर्थात अगदी सुरुवातीला मी त्यांच्याकडे गेले जेव्हा मी 8 वर्षाची होते. त्यामुळे जी एक बेसिक जी तयारी असते, फाउंडेशन जे असतं ते म्हणजे सगळ्याच बाबतीत आवाजाचा लगाव, शब्दोच्चार किंवा एक ताल लयीचा म्हणून जो अभ्यास असतो, जो एक त्याचा बेस असतो, तो विजयाताईंनी अत्यंत सुंदर करून घेतला माझा. त्यानंतर अर्थात वसंतराव ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे होते. आणि मग किशोरीताई अर्थात सगळ्यांना माहिती आहे जयपूर घराण्याच्या, आणि परत कैकिणी हे आग्रा घराण्याचे. त्यामुळे वेगवेगळ्या गुरूंकडनं वेगवेगळ्या घराण्याची तालीम ही तर त्यांनी दिलीच. आणि वेळोवेळी म्हणजे संगीताच्या ह्या जीवनामध्ये ज्या वेळोवेळी लागणारं जे मार्गदर्शन असतं ते वेगळं असतं. प्रत्येक म्हणजे त्याचा घराण्याशी सुद्धा संबंध नसतो की त्यावेळेला माझी मनोअवस्था काय आहे, मी किती तयारीने गाती आहे, माझी गळ्याची तयारी किती आहे, बुद्धीची तयारी किती आहे, मानसिक तयारी किती आहे, त्याप्रमाणे मला असं वाटतं मार्गदर्शन करत गेले माझे गुरु वेळोवेळी. तुमच्या समकालीन गायिका किंवा तुमच्या पुढे मागे असणाऱ्या गायिका त्यावेळच्या, त्या सर्वांच्यामध्ये किशोरीताई हा एक उत्तुंग आदर्श होता. हो ना. आणि तुम्हाला तर त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मिळालं. हो. तर असा कोणता सांगीतिक विचार किंवा सांगीतिक मूल्य त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळाली की ज्यामुळे तुमची दृष्टीच संगीताकडे बघण्याची बदलून गेली? एकतर पहिली गोष्ट, मी जेव्हा ताईंकडे गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ताई ह्या अत्यंत संगीताला संगीतमय आहेत. संपूर्ण 24 तास 12 महिने 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये केवळ संगीताचाच विचार असे. आणि ते आम्हाला म्हणत की एक शिष्या म्हणून तुझ्याशी जे माझं नातं आहे
ते केवळ संगीताचंच नातं आहे. त्यामुळे लक्षात ठेव की माझी जी अपेक्षा संगीताबद्दल तुझ्याकडनं आहे ती तुला पूर्ण करावीच लागेल. बाकी काही करून त्याचा फायदा नाही आहे. मी तुला म्हटलं रियाज कर रोज 4-5 तास 8 तास, तर तो तुला केला पाहिजे, तरच मी खुश होईन. त्यामुळे आणि त्या कायम संगीतातच रमलेल्या असत. सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास आम्हाला बसून शिकवत असत आणि इतकी सुरेख तालीम त्यांच्याकडे झाली. आणि मी नेहमी हे सांगते, अनेक वेळा माझ्या विद्यार्थिनींना पण सांगते की त्यांच्याकडे शिकताना मला राग स्वतः होणं म्हणजे काय आहे वा. हे आम्हाला कळलं. अनेक वर्ष आम्ही राग शिकत होतो, बंदिशी शिकत होतो, आलाप म्हणजे काय, ताना काय, एक स्ट्रक्चरली राग कसा असतो हे पाहिलं होतं. पण ताईंकडे बसलेलं असताना माझ्या लक्षात आलं की ताई तो राग होत आहेत. मला त्या ताई दिसेनाशाच व्हायच्या किंवा मी स्वतःचा संपूर्णपणे विसर पडायचा आणि मी तो राग होऊन गेलेले असायचे. वा. त्यामुळे एखादी गोष्ट करताना ती जी तन्मयता आहे त्यामुळे ती गोष्ट आपणच होऊन जाणं, मला असं वाटतं की ह्याचा इतका सुंदर अनुभव आम्हाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा ताई गायला बसत तेव्हा होत असे. वा. म्हणजे जसं भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं जातं की अर्जुन हा कृष्णमय होऊन गेला, आहा. तसंच मला वाटतं की ही अनुभूती तुम्हाला या गुरूंपाशी मिळाली असेल. आणि हा कृष्णसुद्धा कसा होता, म्हणजे आमच्या समोरचा जो कृष्ण होता तो सुद्धा राग झालेला असायचा. वा वा. म्हणजे त्यासुद्धा माध्यमच असायच्या. त्यामुळे इतकं खूप सुंदर अनुभव होता. किशोरीताईंकडून शिकायला मिळालेली आणि कायम तुमच्या स्मरणात राहिलेली अशी एखादी गोष्ट म्हणजे बंदिश अर्थात. ताईंकडे शिकलेल्या अनेक बंदिशी आहेतच. एक म्हणजे ताईंचीच बागेश्रीतली बंदिश आहे. ताई काही गाणारे जे गवई आहेत असं म्हणतात की अमुक रागावरती मी आता पूर्णपणे पकड मिळवलेली आहे किंवा त्याच्यावरती मी प्रभुत्व मिळवलेलं आहे. पण किशोरीताईंचा या बाबतीत विचार थोडासा वेगळा होता. त्या असं म्हणायच्या की रागाला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे आणि रागाला शरण गेल्यानंतरच तो राग आपल्याला खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल. तर हा शरण्य भाव रागाप्रतीचा नेमका काय आहे? मला असं वाटतं की आपला अहंकार बाजूला ठेवून रागाचा अनेक शेकडो तास रियाज झाला पाहिजे. म्हणजे ताई असं म्हणायच्याच की शेकडो तास तुम्ही रियाज करा तर कुठे तुम्हाला. मला असं वाटतं की रागसंगीत हे इतकं खोल आहे की थोडे तास किंवा एखादी बंदिश गुरूंनी शिकवली ती आपल्याला छान म्हणता आली, तालामध्ये सुरामध्ये शब्द सुरेख जर म्हणता आले तर ती आली असा त्याचा अर्थ होतच नाही. मला असं वाटतं की जसा एखाद्या गोष्टीला केवळ नुसतं पुसून आपण धूळ झटकतो ना तसं तेवढंच होतं, पण त्यातला जी चमक जी आहे ना ती खूप वेळा आपण गायल्यानीच ती येते. आणि मला असं वाटतं त्यांचं तेच म्हणणं होतं की आपला अहंकार बाजूला ठेवा आणि त्या रागाला शरण जा. आणि तसं त्यांनी आम्हाला सगळं करून दाखवलं आहे
किशोरीताईंनी संपूर्ण जगाला त्यामुळे त्या शरण गेल्या आणि त्या स्वतः तो राग झाल्या आणि त्यांनी आपल्यालाही तो राग करून टाकला. वा वा, फारच छान. आता जेव्हा राग तुम्ही मांडता मैफिलीमध्ये किंवा तुम्ही जेव्हा रियाज करत असता तेव्हा त्या रागाचा विचार तुम्ही कसा करता? कारण आपलं संगीत हे रागरागिण्यांमधून साकारलेलं आहे, तर रागाची मांडणी करताना त्याच्यामागे विचार तुमचा काय असतो? कोणत्याही रागाची मांडणी करण्याचा अभ्यास हा कमीत कमी 15 ते 17 वर्ष झाल्यानंतरच स्टेजवर गायला जातो. पहिली गोष्ट, मी 8व्या वर्षी गायला सुरुवात केली आणि तसं पाहायला गेलं तर मैफिलीची सुरुवात मी 20-21 वर्षाची जेव्हा झाले त्याच्यानंतरच गुरुजी म्हणाले की तू स्टेजवर आता गाऊ शकतेस. त्याच्यामुळे तो विचार काही त्यावेळेला केलेला नसतो की आज माझी मैफल आहे आणि मी आता माझा आलाप लिहिणार किंवा असं तर नाही केलेलं. कमीत कमी 12-13 म्हणजे तपश्चर्या जी म्हणतो आपण साधनेची, ती तेवढी करण्याची खरं तर गरज आहे. त्यामुळे पण वेगळा असा मैफिलीमध्ये जेव्हा मी सपोज एखाद्या ठिकाणी माझी मैफल आहे आणि तिथे गेल्या वर्षी माझी मैफल झाली आहे आणि यावर्षी समजा नागपूरला माझी मैफल आहे, तर गेल्या वर्षी मी कोणता राग गायले, कोणती ती वेळ होती, कुठल्या बंदिशी गायले, याचा एक साधारणपणे अभ्यास करून मग पुढचे राग ठरवले जातात. आणि मैफिलीत गाणं म्हणजे केवळ माझं गाणं नसतं. अनेक वेळेला फेस्टिवल असतं, महोत्सव असतो, आधी एखादा कलाकार गाणारा असतो. जसं सवाई गंधर्वमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गायले तेव्हा काय झालं की भीमसेनजी मला म्हणाले, अण्णा की 9 वाजता तुमचं गाणं आहे. आणि मी तेव्हा अगदी 23 वर्षाची होते, 22च. आणि 9 वाजता गाणं आहे, तर तुम्ही 8 वाजता या. मी 8 वाजता म्हणजे मला हॉटेलमध्ये होते, मला फोन आला की नाही जरा तुमचा वेळ थोडी पुढे गेली आहे, तर आता 9 वाजता नाही, थोडी उशिरा 10:30 होईल. आणि मी तर 9चा राग तयार करून गेले होते आणि त्यावेळेला मला काय असे खूप रागही येत नव्हते, मला मोजकेच राग येत होते. मग तेव्हा मी एक राग ठरवलेला होता, तेव्हा मी नंद गाणार होते. मग नंतर 11 वाजता, मग 11 वाजता म्हटल्यावर आता कुठला राग गायचा, मग म्हटलं आता वागेश्री गाऊया का. मग तेवढ्यात त्यांचा फोन आला, नाही 11 वाजता पण तुमचा नाही, अजून उशीर होणार आहे तुमचा. आणि मी जो राग ठरवत होते, आधीचे कलाकार तो राग म्हणत होते आणि माझी एकदम घबराट वाढत होती. मग माझा नंबर 2 वाजता आला आणि तेव्हा मी जोकंस गायले. त्याची मी तयारी सवाई गंधर्वमध्ये गाण्यासाठी म्हणून जी तयारी केली होती ती जोकंसची केलेली नव्हती मी, कारण का ती वेळ मला अपेक्षितच नव्हती. पण मला असं वाटतं की जे वर्षानुवर्ष जी तालीम असते, गुरूंनी एक तयारी करून घेतलेली असते, ती तिथे गुरुचा आशीर्वाद खरं तर तिथं कामी येतो. आणि त्यामुळे तिथे गाणं बरं झालं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता तुम्ही रागांच्या वेळेचा उल्लेख केलात, म्हणजे आपल्या संगीत परंपरेमध्ये प्रहर सांगितलेले आहेत रागांचे वेगवेगळे, की सकाळ म्हटलं की आपल्याला सकाळचे राग किंवा दुपारी दुपारचे राग, संध्याकाळी संध्याकाळचे राग, असं एक गणित आहे कुठेतरी. पण सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये याकडे तुम्ही कसं बघता? ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये सुद्धा मी रागचक्र मानते. एकतर अत्यंत खोल ते संस्कार झालेले आहेत आणि मला असं वाटतं की रागाचे स्वर, त्या स्वरांचा एकमेकाशी होणारा संवाद आणि निसर्ग यांचा नक्कीच संबंध आहे. त्यामुळे त्या विशिष्ट वेळी त्या विशिष्ट स्वरांचा होणारा परिणाम हाही वेगळा आहे. तसंच मला असं वाटतं की जी मनोअवस्था आपली सकाळची असते, आपण तसे दुपारी नसतो, तसे आपण रात्री नसतो, मध्यरात्री वेगळी असते आपली अवस्था मनाची. त्या मनोअवस्थेचा, या स्वरांचा आणि निसर्गाचा हा जो सगळा संबंध आहे, हा ह्याचा विचार करूनच रागचक्र, समयचक्र जे आहे ते,
केलेलं आहे. त्यामुळे अजून जे खोलवरचे संस्कार असल्यामुळे वेळेनुसारच राग गायला जातो. जरी ऑडिटोरियमच्या आत असलो, वेळ जरी समजत नसेल आत, तरीसुद्धा मला असं वाटतं की रात्री 12 वाजताची मी आणि दुपारी 4 वाजताची मी ही वेगळी आहे. त्यामुळे मला तसंच गाणं आवडतं. नाही, या प्रश्नाचा उद्देश असा होता की आज तुम्ही इथे भारतामध्ये एखादी तुमची मैफिल चालू आहे आणि तीच सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये अमेरिकेतले रसिकही त्याचा आनंद घेत आहेत. मग अशा वेळेस तुम्ही कसा विचार कराल या रागचक्राचा? मी म्हणेन की अमेरिकेच्या श्रोत्यांनी त्यावेळेला कार्यक्रम पाहावा लाईव्ह न पाहता. कारण हल्ली बहुतेक जण आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणेच तो कार्यक्रम पाहतात. त्यावेळेला ऑनलाईन जेव्हा चालू असतो तेव्हा त्यांना जमतं असंच नाही. त्यांच्यावरचे संस्कार किती खोल आहेत त्यावर ते अवलंबून आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही वेळेला दुपारी 4 वाजतासुद्धा मध्यरात्री गाणाऱ्या मालकंसच्या मनोअवस्थेत जर तुम्ही 4 वाजता पोहोचू शकत असाल तर गा. श्रोतासुद्धा, मला असं वाटतं की गायक श्रोत्याला त्या वेळेत जर घेऊन जाऊ शकत असेल तर जरूर गावा. म्हणजे तो मनोवस्थेशी पण कुठेतरी संबंध नक्की आहे. नक्कीच नक्कीच. परदेशामध्ये तुम्हाला कसा अनुभव आला या संदर्भात? परदेशातला अनुभव चांगलाच आहे. तिथले श्रोते जे आहेत ते आपल्या देशापासून खूप दूर आहेत, परंतु आपल्या संस्कृतीशी, आपल्या देशाशी असलेली त्यांची जी नाळ ती अत्यंत घट्ट आहे आणि ते खूप त्यांना भारताची आठवण येत असते. त्यामुळे भारताशी निगडीत असलेलं संगीत असो, बाकी कला असो, नाट्य असो, त्याच्याशी त्यांना खूप जवळीक साधायची असते. त्यामुळे अनेक वेळेला म्हणजे खूप गाण्याचा अभ्यास असलेले श्रोतेसुद्धा अनेक आहेत तिथे. तसेच भारताबद्दल प्रेम असलेले असे दोन्ही आहेत. मला एक मला आठवण सांगायची आहे. तिथे मुलांना शिकवताना मी विलंबित, खूप ठाय लयीतली बंदिश, अतिशय विलंबित, म्हणजे अगदी धा धिन धिन ह्या लयीतली बंदिश मी मुलांना शिकवत होते. लहान मुलं होती. बंदिश शिकवून झाली. पुढच्या वर्षी जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यातली एक मुलगी मला म्हणायला लागली की ताई, तुम्ही मला ती बंदिश शिकवली, पण ती म्हणाली इथे विंटरमध्ये इतकं 3 वाजताच सूर्यास्त होतो आणि निसर्ग इथला इतका वेगळा आहे की मला इथे विलंबित गायला खूप घबराट होते. मला द्रुत गावीशी वाटते. म्हणजे मला असं वाटलं, पहा निसर्गाचा आणि आपल्या संगीताचा कसं घट्ट नातं आहे. पहा, आपल्या देशामध्ये सूर्य हा खूप वेळ असतो आणि असं लख्ख प्रकाश असतो, मुबलक सूर्यप्रकाश आहे आपल्याकडे. आणि तिथला निसर्ग आणि तिथे सगळीकडे बर्फ पडलेलं आणि अत्यंत मरोज आणि तिथे डिप्रेस्ड वाटतं विंटरमध्ये. आणि तशा वेळेला तिला वेगळ्या संगीताची तिथं गरज वाटली. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप शिकवतात. असे अनेक अनुभव येतात. त्यामुळे मग तिथल्या वातावरणाला अनुसरून तुम्हाला ते शिकवावं लागलं किंवा विचार करावा लागला. म्हणजे त्या मुलीचं वय, तिथला निसर्ग आणि संगीताची लय, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जे तिला झेपेल अर्थात. आणि अशा तऱ्हेचं मग मी पुढच्या वेळेला त्यांना सांगितलं, बंदिश शिकवली. आणि तिथे काही श्रोते जे इवन मी पाहिलेलं आहे की अमेरिकन काही विद्यार्थी असतात, त्यांचाही खूप अभ्यास असतो आपल्या संगीताचा आणि ते सुद्धा खूप लगननी शिकतात आणि करतात आणि असे वेगळे वेगळे अनुभव येतात. ताई, असं म्हटलं जातं की कलाकार जेव्हा स्वतः त्या कलेचा आनंद घेऊ शकतो तेव्हाच तो आनंद रसिकांपर्यंत पोहोचतो. संगीत कलेच्या बाबतीत काय म्हणता येईल? नक्कीच. म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्यातला श्रोता हा सगळ्यात महत्त्वाचा श्रोता आहे. कारण त्याचं समाधान होणं सगळ्यात अवघड आहे. कारण त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की मी किती गाऊ शकते
माझ्या गळ्यामध्ये माझ्या गळ्याची ताकद किती आहे, माझ्या बुद्धीची झेप किती आहे, माझी मानसिक स्थिती कशी आहे, ह्याचा संपूर्ण माहिती असलेला कुठली गोष्ट आहे तर माझा श्रोता आहे, माझ्या आतला श्रोता आहे. त्यामुळे म्हणजे कितीही श्रोते मला म्हणाले कार्यक्रमानंतर की फार छान झालं, परंतु मला माहिती असतं की माझं गाणं कसं झालेलं आहे. त्यामुळे मला आपण स्वतःसाठीच गाणं आणि स्वतःतल्या श्रोत्याला त्याचं समाधान होईल असं गाणं, मला असं वाटतं की हे खूपच महत्त्वाचं आहे. पण मग म्हणजे रसिकरंजन यालाही महत्त्व कलेमध्ये आहेच ना. मला माझ्यातला श्रोता त्याला जेव्हा खरंच समाधान आनंद मिळतो तेव्हा रसिकांचं रंजन हे नक्कीच होणार. किंवा त्याला कारण की आय एम ट्राईंग टू गिव्ह माय बेस्ट ना. त्याला जोडून असा प्रश्न मला विचारावासा वाटतो की स्वतःच्या आनंदासाठीचं गाणं आणि मैफिलीतलं गाणं ह्याच्यामध्ये पुन्हा काही फरक असा करावा लागतो का कलाकारांना? नाही, करावा लागत नाही. मला असं वाटतं की गाणं हे करण्यापेक्षा सहजतेने जे येतं ना त्याच्यात खरं उत्स्फूर्तपणे त्याच्यात आनंद आहे. मी हे करीन, मी आता ही तान म्हणणार, मी आता असं गाणार, असं काही नाही. ते अत्यंत सहज आणि उत्स्फूर्तपणे आलं पाहिजे तर त्याचा आनंद येतो. त्यामुळे मला असं वाटतं की मग त्याचा खूप रियाज झाला पाहिजे. जेव्हा रियाज कमी असतो तेव्हा मग आपण 1 नंबरची तान, 2 नंबरचा आलाप वगैरे असं लिहितो. पण नाहीतर ते मला सहज आलेलंच जास्त बरं. किंवा असं कधी होतं का की तुम्ही मैफिलीचं नियोजन काहीतरी केलेलं आहे, अमुक एक राग गायचा आणि अचानक उत्स्फूर्तपणे तुम्हाला असं वाटतं की नाही आज हा नको, आज आपण हा राग गाऊया, असं कधी होतं? अनेक वेळा काय होतं की आधी काही नियोजन केलेलं असतं मैफिलीचं, कारण आधीचे गायक कोण आहेत, ते साधारणपणे कोणते राग गाऊ शकतात त्याप्रमाणे माझ्या मैफिलीचं नियोजन केलेलं असतं. कधी त्यांनी माझाच राग जर गायले ते तर त्यावेळेला बदलावं लागतं. मग अशी तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते की हां तसं असं होतं. पण कधी कधी फरमाईश होते आणि अशा वेळेला गायला म्हणजे मी गाते ना, असं अजिबात गात नाही असं सुद्धा नाही. आणि कधी कधी त्या समजा मूडमध्ये मी असेन तर मग ती फरमाईश टाळून मला जे गायचं असतं ते सुद्धा गाते. दोन्ही गोष्टी होतात. बरं, मग आता या क्षणी तुम्हाला काय गाण्याचा मूड आहे? एखादी बंदिश आपण नक्कीच आवडेल ऐकायला. दानितानो तन देरे ना, दानितानो तन देरे ना, दानितानो तन देरे ना, दानितानो तन देरे ना, दानी दानी देव 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 तन धे देले तनन दिर दिर तारे, दानितानो तन देरे ना, दानिता
तन देना मैत्र से शब्द सुरांचे माता भवानी काली माता भवानी काली माता भवानी काली दुर्गा गौरी दुर्गा गौरी दुर्गा गौरी विघ्न हारिणी भवतारिणी माता भवानी काली माता 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 भवानी काली जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी ज्ञान देवी सरस्वती ज्ञान देवी सरस्वती मधुर भाषिणी सुखदायिनी माता भवानी माता 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 भवान माता भवानी मगाशी ताई तुम्ही एक बोलता बोलता उल्लेख केलात एक ठाई लयीतल्या बंदिशीचा. आज आपल्या जगण्याची लय इतकी फास्ट झालेली आहे, तर आजच्या काळात संगीत हे आपल्याला कसं दिलासादायी ठरू शकेल, काय वाटतं तुम्हाला? मी गेले अनेक वर्ष ह्या संगीतामध्ये आहे, त्याच्यामुळे हे संगीत मला खूपच आनंद देतं. त्यामुळे मी काही वेगळं सांगूच शकत नाही, कारण मी जे जीवन अनुभवले आहे ते या संगीताच्याच लेन्समधून. त्यामुळे मला जीवनाचा जो आनंद आहे तो या संगीतानेच दिलेला आहे, आणि तो सुद्धा आपल्या रागसंगीताने दिलेला आहे. मी जेव्हा जगातलं इतर संगीत ऐकते तेव्हा मला असं वाटतं की आपल्या रागसंगीतासारखं दुसरं संगीत नाही या संपूर्ण जगामध्ये. वा. आणि खरं तर मला असं वाटतं की आजच्या जीवनामध्ये आपल्या संगीताची गरज आहे.
मी युरोपमध्ये एका कार्यक्रमाबद्दल ऐकलेलं आहे की तिथे जेव्हा शास्त्रीय संगीत रागसंगीताचे कार्यक्रम होतात तेव्हा तिथला जो ऑडियन्स असतो त्यांना ते 1 तास आधी बोलवतात बर आणि स्थानापन्न व्हायचं आपल्या जागेवर शांतपणे तिथं आपली पण मानसिक तयारी करायची तो अनुभव अनुभवण्यासाठी. वा वा. मला असं वाटतं की किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे आपल्या जीवनाची लय कुठलीही असो, म्हणजे आपण धावत धावत ट्रेनमधनं येऊन जर गडबडीने येऊन बसलो तर त्या संगीताचा जो खरा अनुभव आहे तो मला वाटत नाही आपल्याला घेता येईल. कारण कोणतीही गोष्ट अनुभवण्यासाठी आपली पण मानसिक तयारी असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथले लोक पहा, त्यांना कळलं आहे की कसं गडबडीने ट्रेन मधनं उतरून ऑडिटोरियममध्ये जायचं नाही, आधी शांतपणे जा, तिथे बसा आणि त्या एका माहोलमध्ये स्वतःला तिथं तुम्ही शरण जा. शरण जाणं हे सगळीकडेच आहे. तुम्ही गा नाही तर तुम्ही ऐका, शरण जावंच लागतं प्रत्येक क्षणालाच, मला असं वाटतं. त्यामुळे मला या संगीताचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं वाटतं. आणि आता तुम्ही जे सांगितलं की शरण जाणं, एक दृष्टी आपण म्हणूया की एक दृष्टी तयार व्हावी लागते संगीत ऐकण्यासाठी सुद्धा. विशेषतः आजच्या जमान्यामध्ये जेव्हा संगीत अगदी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून उपलब्ध आहे, त्यावेळेस संगीत कसं ऐकावं, म्हणजे उत्तम श्रोता कसा व्हावं, हे सुद्धा एक प्रशिक्षण देण्याची गरज वाटते का तुम्हाला? नक्कीच. आणि मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थी, त्याचे गुरु, त्याचे शिक्षक जे कोणी आहेत ते मला असं वाटतं की आपल्या जीवनाचा किंवा संगीताचा किती गांभीर्याने विचार करायला हवा आहे ते वेळोवेळी सांगतच असतील अशी माझी खात्री आहे. आणि त्यामुळेच तर आता इतक्या शेकडो मुलं अजून शास्त्रीय संगीत करतायत, शिकतायत. मला खात्री आहे की गुरु पण कसं ऐकावं याबद्दल काय सांगाल तुम्ही, की कसं ऐकलं पाहिजे संगीत त्यांनी? तो पण रियाजच आहे एक. म्हणजे मी जसं म्हटलं मगाशी तसं मला असं वाटतं की आधी प्रत्येक श्रोत्याला काही रागाची बढत, वेगवेगळे राग, आवर्तन, ताल, शब्द, स्वर या सगळ्याचा अभ्यास सुरुवातीला नसतो केलेला. तेव्हा आपण केवळ छान साऊंड ऐकतो आपण आणि छान वाटतंय आणि ऐकतो. पण जेव्हा त्याच्यात बुद्धी येते, बुद्धीने कळायला लागतं की सम म्हणजे काय, राग म्हणजे काय, राग कसा उलगडला जातोय, रागामध्ये कसे वेगळे वेगळे डिझाईन्स होत आहेत. राग हा एक उत्तम डिझाईन आहे. आणि पहिला स्वर लावलेला आणि शेवटी आपण द्रुत बंदिश संपते त्याची तिहाई, हे एक मोठं डिझाईन, एक स्ट्रक्चर आहे मोठं. त्या स्ट्रक्चरमध्ये अनेक छोटी छोटी स्ट्रक्चर्स आहेत. बंदिश आहे, बंदिशीचं प्रत्येक आवर्तन हे एक डिझाईन आहे. ते आवर्तन भरताना अनेक छोटी छोटी डिझाईन्स आहेत. इतकं इंट्रिकेट आहे आपलं रागसंगीत हे. मला असं वाटतं ह्या सगळ्या डिझाईनबद्दल जर बुद्धीने आपल्याला ते कळायला लागलं तर त्याचा अजून मजा येतो. त्याच्यामुळे मग केवळ छान वाटते कानाला असं न उरता तिथे बुद्धीने की गायक काय करतो आहे आणि मग त्याचा एक परिपूर्ण आनंद यायला लागतो. म्हणजे केवळ पेंटिंग हा छान आहे, रंग छान आहेत असं नाही, पण त्या पेंटिंगमध्ये त्या मला काय दिसतंय, त्याला काय म्हणायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागतात तेव्हा मजा येतो ना जास्त. त्यामुळे तो परिपूर्ण आनंद श्रोत्यांनी घ्यावा, थोडं थोडं त्यांनी माहिती करून घ्यावी, म्हणजे छान वाटेल. आणि नव्या कलाकारांना ही दृष्टी देण्याचं काम गुरु निश्चितपणे करू शकतात. करावं की. ताई, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं संगीत गायलं, म्हणजे सुगम संगीताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार, शास्त्रीय संगीताच्या बरोबरीने भक्तिसंगीत असेल, गझल असेल किंवा अगदी सिनेसंगीत असेल, तर या सगळ्या प्रकारांची मागणी वेगवेगळी असते. तुम्हाला हे कसं काय साधलं? मला असं वाटतं जशी संधी हा पण एक मोठा गुरु आहे.
वेळोवेळी मिळणाऱ्या संधीनी खूप मला शिकवलं. वा. सुरुवातीला जेव्हा मी सरदारी बेगमसाठी गायले तेव्हा कसं मला स्टुडिओमध्ये बोलवलं श्याम बेनेगलजींनी. तिथेच मला गाणं शिकवलं अशोक पत्कींनी आणि लगेच तिथे मला म्हणावं लागलं. मैफिलीमध्ये जेव्हा मला यमन गायचा होता तेव्हा मी त्याचं 12-14 वर्ष मी रियाज करत होते, परंतु जेव्हा मी स्टुडिओमध्ये गेले तिथे लगेच शिकून मला गावं लागलं. त्यामुळे ते कसं मी गायला हवं, मी किती शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे, मी किती स्वरांकडे लक्ष द्यायचं आहे, कसा त्याचा एक समतोल साधायचा आहे, मायक्रोफोनचा म्हणून एक वेगळा विचार आहे. या सगळ्याचा विचार करण्याची मला संधी मिळाली आणि विचार करून परत तसं गायलं पण गेलं पाहिजे. आणि हे सगळे चांगले मोठे मोठे लोक भेटले प्रत्येक वळणावर. मला असं वाटतं की हळूहळू आपण शिकत जातो आणि प्रत्येक वेळेला असं वाटतं की हां आता बहुतेक आले असं वाटते, पण पुढे गेलं की वाटते नाही तेव्हा नव्हतं आलं. आत्ता आलं आहे बहुतेक, परत पुढच्या स्टेशनला वाटतं नाही गेल्या वेळेला असं. मला असं वाटतं की हा पण खूप आनंद देणारे अनुभव होते. मला असं वाटतं की कुठेही जर आपल्याला खूप खटकलं की नाही हे एक प्रकारचा नकारात्मकता जर आपल्यात निर्माण झाली तर तो अनुभव चांगला नसतो. पण मला ह्या प्रत्येक अनुभवाने खूप आनंद दिला. तिथे जसं त्यांनी तिथे शिकवलेलं आत्मसात करायचं, ते गाणं आपलं करायचं आणि मायक्रोफोनवर लगेच 3-4 तासामध्ये ते गाणं फायनल करून म्हणायचं. यांनी खूप शिकायला मिळालं. एखादी झलक आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल, किंबहुना आग्रह आहे की एखादी झलक दाखवा. तिथे जावेदजी सुद्धा स्टुडिओमध्ये आल्यानंतर लिहित असत कुठलंही गाणं. म्हणजे ते विचारत की काय मीटर आहे, कधी चाल आधी सांगितली म्हणजे अशोकजी म्हणत की हां साधारण ही चाल आहे, की लगेच ते म्हणत की हां मी जरा आज सिंगर्स बूथमध्ये जातो, लगेच 4-5 अंतरे लिहून आणायचे अर्ध्या तासात. प्रतिभा पहा काय. म्हणजे सगळंच उत्स्फूर्त होतं. हो. आणि अनेक वेळा काय व्हायचं, श्यामबाबू तिथं सांगायचे की हे म्हणजे की सरदारी बेगम त्यावेळेला मैफिलीमध्ये गाती आहे का घरात बसून. सिच्युएशन करेक्ट, प्रसंग जो घर नाही हमरे शाम, घर नाही हमरे शाम, घर नाही हमरे शाम, वो जाके परदेस बिराजे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे शाम, घर नाही हमरे शाम. आणखीन तुमचे बरेच अल्बम रसिकप्रिय ठरले. त्याच्यामधलं ज्या गाण्यामुळे तुम्ही अक्षरशः घराघरात जाऊन पोचलात आणि जे गाणं प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून गायलं जातं ते म्हणजे अर्थातच मी राधिका. त्या गाण्याची काय जन्मकथा आहे? एक कार्यक्रम होणार होता नेहरू सेंटरमध्ये. कंस के प्रकार म्हणजे मालकंस, चंद्रकंस, जोगकंस हे जे वेगवेगळे कंसाचे प्रकार आहेत आपल्या रागसंगीतामध्ये. आणि तेव्हा एक दिवस श्रीधरजी फडके ह्यांची काही भावगीतं होणार होती आणि जी मालकंस आणि कंसांवर आधारित अशी. त्यावेळेला मधुकंस रागावर आधारित मी राधिका श्रीधरजींनी कंपोज केलं तेव्हा आणि मला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी ते केलं. त्यामुळे आमच्या जेव्हा त्याच्या तालमी रिहर्सल्स होत असत तेव्हा मजा येत असे अगदी. ते एखादी लाईन सांगत आणि म्हणत की ह्याचं इम्प्रोव्हायझेशन तू कर आणि वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने मला अत्यंत छान मधुकंसमध्ये विहार करायला मिळत होता. त्यामुळे ते गाणं मला म्हणजे फार सुंदर त्याची चाल
कोणीही म्हटलं असतं ना तरी ते इतकं चांगलंच, इतकं सुंदर गाणं आहे ते. त्यामुळे तिथं गायले मी पहिल्यांदा नेहरू सेंटरमध्ये, आणि मग नंतर वीनससाठी आम्ही त्या अल्बमसाठी गायले. आणि पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी तुम्हाला दिलेलं होतं. फक्त एक त्यांनी त्याची चाल बांधली, पण कशा पद्धतीने ते इम्प्रोवाईज करावं ते पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला त्यांनी दिलं. हो, काय झालं, जेव्हा दूरदर्शन अगदी सुरू झालं तेव्हापासून विजयाताई जोगळेकर येत होत्या. त्यामुळे आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये येत असू. त्याच्यामध्ये एक कार्यक्रमामध्ये श्रीधर फडक्यांनी, मी आणि देवकी पंडित यांचं गाणं, मला असं वाटतं 10वीत किंवा 11वीत होते आणि देवकी 10वीत होती, आणि त्यांनी एक गाणं केलं होतं, जाग रघुनंदना, जाग रघुनंदना, कोकिळा बोलते, कोकिळा बोलते, जाग रघुनंदना, जाग रघुनंदना. क्या बात. त्यामुळे खूप लहानपणापासून त्यांनी आम्हाला ऐकलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ही गाणी त्यांनी केली तेव्हा एक्झॅक्टली त्यांना माहिती होतं. मला असं वाटतं की कंपोजरला जर गायकाच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस सगळे जर पूर्ण त्याचा अभ्यास असेल तर अगदी त्याच्या गळ्याला, बुद्धीला, मनाला साजेशी अशी चाल होते. आणि तसं श्रीधरजींनी अनेक गाणी त्यांनी नंतर केली, आणि प्रत्येक त्यांचं गाणं गाताना ती मला हवीशी वाटणारीच चाल नेहमी होती. त्यामुळे गाताना मजा आली. आणि विशेषतः या गाण्याची खासियत सांगायची झाली तर सुरुवातीलाच त्याच्यामध्ये जी भिंगरीसारखी तान, त्या तानेनेच ते गाणं सुरू होतं. ते एक खूप मोठं आव्हान त्या गाण्यामध्ये आहे. ते ताने स्वर रंग भावा, ते पण तसंच गाणं. मैत्र से हे शब्द सुरांचे, सुगम संगीताकडून पुन्हा शास्त्रीय संगीताकडे आपण येऊया. अनेक मैफिली तुम्ही केल्यात देशविदेशामध्ये. एखादी संस्मरणीय मैफिल जी कायम तुमच्या स्मरणात राहिलेली आहे, आणि का? माझी सवाई गंधर्वला जेव्हा मी पहिली मैफल ही अविस्मरणीय आहे, कारण इतका मोठा म्हणजे ऑडियन्समध्ये सगळे दिग्गज बसलेले, आणि अशा अवेळी जेव्हा मी आधी कधी अशा वेळी गायले नव्हते. ती एक अविस्मरणीय मैफल आहे. गोव्यातली एक मैफल आहे जेव्हा मी गात होते आणि ऑडियन्स, ओपन एअर कॉन्सर्ट होती आणि पाऊस पडायला लागला तर मी थांबले. तर परंतु श्रोते म्हणायला लागले, नाही गा, आम्ही पावसात सुद्धा ऐकायला तयार आहोत. अशा काय काय मैफिली अविस्मरणीय अनुभव असतातच अनेक. आज तुम्ही गुरुच्या भूमिकेमध्ये आहात आणि गुरुकुल पद्धतीने तुम्ही शिकवत आहात. तर काय नवीन पिढीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत? त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन संगीताकडे, आणि तुम्ही जेव्हा शिकलात तेव्हा तुमची दृष्टी कशी होती? काय बदल झालेत आणि कोणते बदल तुम्हाला आणखी अपेक्षित आहेत यामध्ये? मला असं वाटतं की मी जेव्हा 40 वर्षापूर्वी शिकले तेव्हाची वेळ, तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ हा इतका वेगळा आहे. त्याच्यामुळे मी जशी होते तशी आजच्या विद्यार्थ्यांकडनं माझी अपेक्षाच नाही आहे. कारण आज त्यांची आव्हानं वेगळी आहेत, आज जीवन वेगळं आहे. 40 वर्षापूर्वीचं जीवन आणि आजचं जीवन हे खूप वेगळं आहे. परंतु मला असं वाटतं की माझ्याकडे ज्या ज्या मुली शिकायला येतात, किंवा मी बहुतांशी पाहिलेलं आहे की रागसंगीत करायला जी मुलं आलेली असतात ती एका वेगळ्या टेम्परामेंटची असतात, एका वेगळ्या वृत्तीची मुलं असतात, आणि त्यांना खरंच त्या संगीताचं गांभीर्य कळलेलं असतं आणि त्याच्यात त्यांना खरंच रुची असते म्हणून येतात. आणि त्यातली ज्यांना तेवढी त्याचं गांभीर्य कमी असतं ती नंतर गळून जातात, आणि जी चांगली असतात ती टिकून राहतात. त्या दृष्टीने मला येणारी जी मुलं आहेत ती
बहुतांशी ही चांगलीच आहेत. आणि जसं मी म्हटलं की ज्यांना थोडंसं कमी वाटतं ते गळून जातात आणि ते बरं आहे. त्याच्यानी आपल्या संगीताचा दर्जा टिकून राहील. कारण हे आपलं संगीत जे आहे ते परंपरेशी इमान ठेवणारं संगीत आहे. आज शेकडो वर्षाची परंपरा आम्ही गातोय. असं नाही की हे संगीत आजचं नाही आहे. त्यामुळे ती एक परंपरा जी माझ्या गुरूंनी मला सोपवलेली आहे तीच पुढे न्यायची आहे. त्यामुळे अशी लायक मुलं जन्माला येतात आणि ती परंपरा पुढे नेतात. वा. एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी, एका तरुण अभिनेत्रीची आई आणि एक हरहुन्नरी प्रयोगशील गायिका, हे असं अजब रसायन म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आहे. तर हे सगळं, ही कसरत कशी साधता तुम्ही? कसरत तर वाटत नाही ती. मला असं वाटतं की आपसूक सगळं म्हणजे दोन्ही सहज. आघाड्या सांभाळणं हे जी आहे. मला वाटतं की आजची प्रत्येक स्त्री ही असं मल्टीटास्किंग करतेच आहे. मी केवळ म्हणजे प्रसिद्धी माध्यमांमधनं माझं संगीत हे असं आहे की मला जनसामान्यासमोर मला आणतं म्हणून. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री जगातली ही आज हे सगळं करते आहे. म्हणजे घरात तिची जबाबदारी असो, मुलांना वाढवणं असो, आणि तिचं काम, ती कामसुद्धा चोखपणे करते आणि घरही तसंच सांभाळते आहे. मी काय वेगळं करते? पण हा संगीताचा वारसा तुमच्या घरामध्ये आणि पुढे कोण चालवते? आणि जसं आणि उदय हे इतके चांगले अभिनेते आहेत, ते त्यांचं बिचारे ते कॅमेरासमोर त्यांचं काम करतायत. माझी मुलगी तिचं काम करते आहे, मी माझं काम करते आहे आणि आम्ही एकत्रितपणे येतो तेव्हा कुटुंबासारखे आम्ही जशी इतर कुटुंब असतात तशी. पण मला असं वाटतं की एकमेकांना समजून घेणं हे एक पायरी पुढे जाऊन समजून घ्यावं लागतं. ते खरं हा प्रश्न तुम्ही उदयला विचारा की तासनतास तानपुरा घेऊन बसलेली बायको कशी वाटते. पण त्यांना पण ते आवडतं. आणि आणखीन एक जाता प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अनेक कलाकार बघा की मैफिलीच्या आधी किंवा प्रत्यक्ष मैफिलीमध्ये खूप असे तणावाखाली असतात किंवा गंभीर वगैरे असतात. तुमच्या बाबतीत असं कधी दिसत नाही. तुम्ही अगदी सहजतेने रंगमंचावरती वावरत असता. तर ही सहजता कशी येते? मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट इमाने इतबारे करण्यासाठी तुम्हाला फोकस, सगळं जे काही आपल्या मेंदूमध्ये असलेला तो राग आहे, नंद समजा मी गाते किंवा यमन गाते, यमन, तर तो संपूर्ण यमन त्याचं चित्र माझ्या समोर उभं करायचं असतं मला. आणि मेंदूमध्ये असलेले सगळे विचार, इतर विचार मला बाजूला सारायचे असतात. आणि अत्यंत सकारात्मक तेने मला ते विचार मांडायचे आहेत. तिथे माझा गळ्याचा पण विचार आहे की माझ्या गळ्याची झेप काय आहे, माझा गळा कुठपर्यंत जाणार आहे, माझी तान कुठपर्यंत जाणार आहे, माझ्या लयीचा काय अंदाज आहे, माझा मी शब्द कसे टाकू शकते, हा स्वतःचा अभ्यास, आत जाऊन माझ्या स्वतःच्या पात्रतेचा विचार, त्या रागाचा म्हणून विचार, आणि ह्या सगळ्याचा अत्यंत एक परिपूर्ण विचार माझ्या समोर, त्याचं चित्र संपूर्णपणे मला उभं करायचं असतं माझ्या. आणि ते चित्र मला व्हायचं असतं खरं म्हणजे, जे आपण म्हणालो ते. आणि बाकी जगातले सगळे विचार बाजूला सारायचे. मला असं वाटतं की या मनोअवस्थेमध्ये जाण्यासाठी टेन्शन घेणं काही काही जणांना जरुरीचं वाटतं. का नाही? म्हणजे प्रत्येकाचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. की काही काही जण सहजतेने तिथं केंद्रित करू शकतात मन, काही काही जण थोडा वेळ लागू शकतो. तसं कधी कधी माझं सहजरित्या होतं, कधी होत नाही. अनेक वेळा मैफिलीमध्ये अनेक अशा गोष्टी असतात की ज्या डिस्टर्बिंग असतात. कधी पंख्याचा विचित्र आवाज येत असतो, कधी तानपुरा नीट लागलेला नसतो, कधी तबल्याचा काहीतरी साऊंड ठीक नसतो, कधी हार्मोनियमची एखादी पट्टी. अशा वेळेला
ती नकारात म्हणजे कुठलाही नेगेटिव्हिटी आपल्या मनात न आणू देता त्याच्या पलीकडे जाणं हा पण एक मोठा चॅलेंजिंग गोष्ट आहे. खरं. त्यामुळे मैफिलीमध्ये कोणाला कशा रीतीने त्या मनोअवस्थेत जाता येतं हा प्रत्येकाचा आपला अभ्यास आणि आपला प्रवास आहे. वा वा. आणि ही तुम्ही जी सकारात्मकता म्हणालात ती तुमच्या सहजतेमधून येते आणि ती तुमच्या सहकलाकारांपर्यंत सुद्धा पोचते. त्यामुळे ती मैफिल नेहमी तुमची रंगतेच रंगते. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या सुरांनी या मैफिलीची आपण सांगता करूया. जरूर. मला असं वाटतं की सहकलाकार हे सुद्धा फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतात मैफिलीमध्ये. कारण त्यांना ना स्वतःला बाजूला ठेवून मी माझ्या विचारामध्ये त्यांना विरघळावं लागतं. त्याच्यामुळे तेव्हा ते जे एक हार्मनी निर्माण होते ना तेव्हा तो अनुभव श्रोत्यांसाठी चांगला असतो. त्यामुळे सहकलाकारांना सुद्धा तो तसा अनुभव घेता आला पाहिजे. ते सुद्धा त्या गंभीरतेने त्यांनी त्या संगीताकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी त्या शरण गेलं पाहिजे. तिथे केवळ गायकांनी शरण जाऊन चालत नाही. त्यामुळे परत परत आपण शरणागतीकडेच येतो आहोत. मी मैफिलीची सांगता गायकिणींची एक बंदिश आहे. एक तराना नुमा आहे त्यांनी कर. O de tanan tan de na, 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 de na de na de na. Dim dim tanana dim tadare dani dim dim tanana dim tadare dani tanana dir dir tom tanana 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 dir tom tanana 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 dir tom tanana tanana o de tanana tanana de na. O de tanan tan de na. Tan de